घटना पर पूरे देश भर में आज़ादी का अमृत महोत्सव मनाया जा रहा है। और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जो बाबा साहब अम्बेडकर जी की विचारधारा पर चलने वाली पार्टी है, बाबा साहब अम्बेडकर जी ने देश का संविधान लिखा और 26 जनवरी 1950 को संविधान अपने देश में लागू हुआ और उसको अभी 72 साल पूरे हो रहे हैं। लेकिन 15 अगस्त 1947 को जो आज़ादी मिली, उसको 75 साल पूरे हो रहे हैं 15 अगस्त को। और इसीलिए पूरे देश भर में सभी लोगों ने स्कूल में, समाज में, जिले जिले में, गांव गांव में आज़ादी का अमृत महोत्सव मनाकर उन शहीदों को विनम्र अभिवादन करना है। और आज़ादी के अमृत महोत्सव पर आज़ादी के संघर्ष को सामने रखकर हमें आगे आत्मनिर्भर भारत को मजबूत करने के लिए हमें कोशिश करनी है। तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने 2 अगस्त को दोपहर 4 बजे आज़ादी का अमृत महोत्सव का प्रोग्राम रखा गया है और इसका शुभारंभ, उद्घाटन भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डा जी, इनके हाथों से इसका उद्घाटन होगा। और प्रमुख अतिथि के रूप में माननीय नितिन गडकरी जी, जो मतलब हमारे परिवहन एवं भूतल मंत्री भी है, हमारे महाराष्ट्र के रहने वाले हैं, बीजेपी के सीनियर लीडर भी है, माजी अध्यक्ष भी है, तो भी इस प्रोग्राम में उपस्थित रहने वाले हैं। तो इसीलिए आज हमने आप लोगों को बुलाया है। और जिस तरह बाबा साहब अम्बेडकर जी ने वंचित, शोषित, बहुजन, अल्पसंख्यक, किसान, मजदूर सहित सभी वर्गों को न्याय दिलाने का जो काम है, ये काम रिपब्लिकन पार्टी बाबा साहब अम्बेडकर जी की विचारधारा पर आगे चल रही है। और संविधान ने जिस तरह सभी लोगों को न्याय दिया है, उसी तरह 75 सालों में या 72 सालों में सभी लोगों को न्याय देना, उनको आज़ादी देना, जो मीडिया को भी मतलब आज़ादी देना, इसी तरह का संविधान का काम भी अच्छी तरह चल रहा है। और माननीय नरेंद्र मोदी जी मतलब आज़ादी के अमृत महोत्सव के अवसर पर पूरे देश को संबोधन कर रहे हैं। नरेंद्र मोदी जी बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान का भारत मजबूत करने के लिए काम कर रहे हैं। इसीलिए दलित समाज बड़ी संख्या में आज नरेंद्र मोदी जी के साथ है। और आज़ादी संविधान ने जो बोलने की आज़ादी दी है, लेकिन कुछ भी बोलने की आज़ादी नहीं है। जिस तरह हमारे अधीर रंजन चौधरी जी, जो कांग्रेस पार्टी के नेता है, लीडर है, और उन्होंने राष्ट्रपति पद का अपमान करने का काम उन्होंने किया है। मतलब माननीय महामहिम द्रौपदी मुर्मू जी देश की पहली आदिवासी राष्ट्रपति बन गई है। नरेंद्र मोदी जी ने राष्ट्रपति पद का सम्मान देने का निर्णय उन्होंने ले लिया और आदिवासी समाज को राष्ट्रपति के शब्द का अलग उच्चार करके, माननीय द्रौपदी मुर्मू राष्ट्रपति नहीं है, वो राष्ट्रपत्नी है। इसी तरह का बकवास, इसी तरह की गलत टिप्पणी करने का काम अधीर रंजन चौधरी ने किया है।
इनका नाम तो है अधीर, लेकिन इनका दिमाग हो गया है बधीर। तो अधीर तो नाम आपका है, आप वेस्ट बंगाल से बिलोंग करते हैं, और इसी तरह मतलब आज तक राष्ट्रपति का शब्द का इसी तरह का इस्तेमाल, गलत इस्तेमाल किसी ने नहीं किया था, लेकिन अधीर रंजन चौधरी जी ने गलत शब्दों का इस्तेमाल किया है। इसीलिए माननीय सोनिया गांधी जी ने उनको जो अपोजिशन लीडर के पद से हटाना चाहिए और उन्होंने माफ़ी मांगनी चाहिए, और इसी तरह का बर्ताव करना ठीक नहीं है। तो बोलने का स्वातंत्र्य का मतलब ऐसा नहीं है कि राष्ट्रपति पद का अपमान करे। तो ये बहुत ही पहली बार राष्ट्रपति जो आदिवासी बन गई है उनका अपमान करने का काम यहाँ अधीर रंजन चौधरी जी ने किया है। इसका हम धिक्कार करते हैं, निषेध करते हैं, और उन्होंने अपने शब्द पीछे लेना चाहिए, माफ़ी मांगनी चाहिए, या उनको उस पद से हटाना चाहिए। इसी तरह की हमारी मांग है। सर, हेच दोन्ही मुद्दे मराठीत सांगा। आता तालकटोराचा आणि अधीर रंजन। हां, तर एक तर आझादीचा जो अमृत महोत्सव आहे, आझादीला स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि देशभरामध्ये आझादीचा अमृत महोत्सव साजरा करावा अशा पद्धतीची भूमिका माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांची आहे। आणि अनेक ठिकाणी आझादीचा अमृत महोत्सव साजरा होत आहे। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सुद्धा 2 ऑगस्ट 2022ला दुपारी 4 वाजता तालकटोरा स्टेडियम, नई दिल्ली या ठिकाणी आझादीचा अमृत महोत्सव ठेवलेला आहे। त्या ठिकाणी ज्यांनी देशाच्या आझादीसाठी संघर्ष केला, ज्यांनी देशाच्या आझादीसाठी कुर्बानी दिली, बलिदान दिलं, त्यांची आठवण सुद्धा या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे। त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी जो भाग घेतला, त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्यांनी जर संघर्ष केला नसता तर कदाचित अजूनही देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एक जबरदस्त अशा पद्धतीचं आंदोलन सुरू झालं। लोकमान्य टिळक यांनी सुद्धा हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि या आंदोलनामध्ये सगळ्या देशातल्या तमाम असंख्य नेत्यांचा सहभाग आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा स्वातंत्र्याच्या बाजूचे होते। एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, दुसऱ्या बाजूला दलितांच्या स्वातंत्र्याचा लढा सुद्धा देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सुरू होता। आणि बाबासाहेबांचं स्वातंत्र्य या शब्दाला, या भूमिकेला अत्यंत मोठा पाठिंबा होता। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी माननीय जे.पी. नड्डाजी, जे बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरीजी हे प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते, हजारोच्या संख्येने कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्या कार्यक्रमामध्ये माननीय नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे, त्या भूमिकेला पूर्णपणे पाठिंबा देण्याच्या संबंधातली भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। नरेंद्र मोदी यांनी आझादीचा अमृत महोत्सव देशभर साजरा करा अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्ष एनडीए सोबत आहे। रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातला भारत उभा राहावा अशी आमची भूमिका आहे। तीच भूमिका माननीय नरेंद्र मोदीजी सातत्यानं पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या देशामध्ये आत्मनिर्भर भारत बनण्याच्या संबंधामध्ये आपला प्रयत्न सुरू आहे। देशाला प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही भूमिका त्यांची आहे। आणि सर्वांना घेऊन आम्हाला देशाचा विकास करायचा ही त्यांची भूमिका आहे। तर त्या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा आहे।
वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे असं नव्हे की राष्ट्रपती पदाचा अपमान करायचा. राष्ट्रपती नव्हे तर माननीय द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपत्नी आहेत. अशा पद्धतीचा बकवास, अशा पद्धतीची चुकीची टिप्पणी करण्याचा प्रयत्न अधीर रंजन चौधरी जे काँग्रेस पक्षाचे अपोजिशन लीडर आहेत लोकसभेचे, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून राष्ट्रपती पदाचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका आदिवासी समाजातल्या एका महिलेला माननीय नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती पदासारख्या उच्च अशा पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच 75 वर्षामध्ये भारताच्या राष्ट्रपती पदावर माननीय द्रौपदी मुर्मू या आरूढ झाल्या. तर त्यांचाच नव्हे तर हा देशाचा अपमान आहे, राष्ट्रपती पदाचा अपमान आहे. त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या अपोजिशन लीडर पदाचा राजीनामा द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. माननीय सोनिया गांधी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी आमची मागणी आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने या संबंधामध्ये माफी मागावी अशा पद्धतीची आमची सूचना आहे, मागणी आहे. आणि अधीर यांचं नाव आहे अधीर, पण त्यांचा मेंदू झालेला आहे बधीर. तर अशा पद्धतीची त्यांची मानसिकता आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र अशा पद्धतीचा निषेध करीत आहोत. सर, महाराष्ट्रात एक राजकीय पेच निर्माण झालेला आहे सध्या. अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही. जर शिंदे गटाला तुमच्या पक्षात विलीन व्हायचं जर असेल तर तुमच्या काय अटी असतील आणि तुम्ही त्यांना सामावून घेणार आहात का? आता जर मुख्यमंत्री जर माझ्या पक्षात येत असतील तर मला फार मोठा आनंद होईल. म्हणजे जर मुख्यमंत्री आणि 50 आमदार आणि अनेक कॉर्पोरेटर आणि सगळ्या महाराष्ट्रातले अनेक शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक जर माझ्या पक्षामध्ये आले तर मी त्यांचं टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन. आणि पण आता त्यांचा जे कोर्टामध्ये सध्या थोडासा पेज निर्माण झालेला आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदेजी आणि 40 आमदार BJP शिवसेनेचे सोबत आणलेले आहेत. 10 अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळे एवढा मोठा गट त्यांच्यासोबत आहे. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं जयललिता यांच्या तामिळनाडूमध्ये सुद्धा असाच प्रसंग निर्माण झाला होता आणि AIADMK मध्ये अशीच पद्धतीनं फूट पडलेली होती. परंतु कोर्टाने त्यांच्या बाजून निकाल दिला होता आणि जे AIADMKचं सिम्बॉल जे आहे हे सिम्बॉल त्यांना मिळालं होतं. त्याप्रमाणे मला सुद्धा असा विश्वास आहे की कोर्टाकडून, सुप्रीम कोर्टाकडून नक्कीच माननीय एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. आणि खरी शिवसेना जी आहे ही खरी शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. एवढे लोक ज्या अर्थी फुटलेले आहेत त्या अर्थी खरी शिवसेना त्यांची आहे. म्हणजे खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदेंची आणि बरी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची. त्यामुळं पण दोघांची शिवसेना आहे, पण खरी शिवसेना जी आहे, शिवसेनेची मान्यता जी आहे, सिम्बॉल जी आहे ते नक्की एकनाथ शिंदे यांना मिळेल अशा पद्धतीचा आपल्याला विश्वास आहे. 1 महिना झाला सर, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. काय अडचणी आहे? आपला सहकारी पक्ष आहे तो, आणि राज्यात पूर परिस्थिती आहे, शेतकरी रस्त्यावर आहे, पाणी आहे. काय झोपलंय का तुमचं सरकार? नाही, केंद्रातला सरकार झोपलेलं नाही आहे. सरकार जागा आहे, रोज निर्णय होत आहेत आणि आतापर्यंत 353 पेक्षा जास्त निर्णय माननीय एकनाथ शिंदे आणि हे जे आपलं सरकार आहे या सरकारच्या वतीनं जरी मंत्रिमंडळ झालेलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी सरकारचे निर्णय अत्यंत चांगले होत आहेत. माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सारखे कॅबिनेट घेत आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्यांचं सुरू आहे. त्यांना शेतकऱ्यांना 50,000ची मदत देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि अशा पूरग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार उभं आहे. पण मंत्रिमंडळाला थोडा उशीर होतोय कारण कदाचित जो कोर्टाचा निकाल आहे
त्यासाठी थोडासा वेळ जात आहे असं मला वाटतं. पण तरी मंत्रिमंडळ जे आहे हे लवकरात लवकर करावं अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. पावसाळी अधिवेशन हे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठीच असतं. पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातात. पावसाळा संपत आला तरी पावसाळी अधिवेशन होत नाही, मंत्रिमंडळ विस्तार नाही, याकडे कसं बघता? नाही तर त्यामध्ये थोड्या टेक्निकल अडचणी काय थोड्याशा असतील, पण तरी लवकर मंत्रिमंडळ शॉर्ट काशेना पण मंत्रिमंडळ झालं पाहिजे आणि लवकरात लवकर अधिवेशन पावसाळ्यामध्ये झालं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्याप्रमाणे लवकरच मला वाटतं मंत्रिमंडळ विस्तार येऊ शकेल आणि मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय अधिवेशन घेता येणार नाही, कारण सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी सगळ्या मंत्र्यांची त्या त्या खात्याची आवश्यकता असते. त्यामुळं लवकर मंत्रिमंडळ होईल, या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ होऊ शकेल आणि अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकेल असं मला वाटतं. राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये आरपीआयला स्थान मिळावं अशी मागणी तुम्ही वारंवार करताय, पण या संदर्भात तुमचं काही नेत्यांशी बोलणं झालंय का आणि किती मंत्रिपद मिळतील असं वाटतं? नाही, आरपीआयला एक मंत्रिपद मिळेल. आता आरपीआयची मागणी आहे पण मंत्रिमंडळच होत नाही आहे, त्यामुळं त्यांचेच मंत्री होत नाही, त्यामुळं आमचा मंत्री कसा होणार? त्यामुळं त्यांचे मंत्री झाले तरी पण मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि आरपीआयला नक्कीच संधी देऊ असं ते म्हणालेले आहेत. पण पहिल्या वेळेला छोटंसं मंत्रिमंडळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळं पहिल्या राऊंडमध्ये कदाचित आरपीआयचा नंबर नसेल, पण ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला नक्की त्यामध्ये आरपीआयचा एक मंत्री असेल. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक खासदार बेरोजगारी आणि महागाईवरती चर्चा करण्यासाठी समोर येतात, त्यांना निष्कासित केलं जाते, निलंबित केलं जाते, याकडे कसं बघता? आता महागाईवरती चर्चा करण्याची तयारी आमची आहे. रोज गोंधळ घातला जातो, हे सगळे खासदार गोंधळी झालेले आहेत आणि रोज वेलमध्ये येऊन कामकाज बंद पाडणं ही आपल्या लोकशाहीला घातक असणारी अशा पद्धतीची परंपरा आहे. एक दोन दिवस काय का घोषणा दिल्या ठीक आहे, पण सरकार तर तयारच आहे, कुठल्या विषयावरती चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. महागाईची मागणी करते म्हणून त्यांना निलंबित केलेलं असं अजिबात नाही आहे. ते वेलमध्ये येत आहेत आणि रोज कामकाज बंद पाडतायत, त्यामुळंच त्यांना सस्पेंड केलेलं आहे. राज्यसभेमध्ये 19 खासदारांना सस्पेंड केलेलं आहे आणि आपल्या लोकसभेमध्ये 4 खासदारांना निलंबित केलेलं आहे. माझी तर मागणी अशी आहे की 2 दिवसानंतर कुठलाही खासदार वेलमध्ये आला की त्याला 1 वर्षभरासाठी सस्पेंड करण्याचा नियम बनवावा. असा जर नियम बनला तर रोज जो काय हा प्रकार होतो तो तर थांबेल. अन्यथा अशा पद्धतीचा कामकाज बंद पाडण्याची परंपरा जी आहे ती सातत्यानं सुरूच आहे. त्यामुळे असा एखादा नियम करावा असं पत्रही मी लोकसभेच्या अध्यक्षांना आणि राज्यसभेच्या चेअरमनना दिलेलं आहे. मी तशी भूमिका राज्यसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मांडलेली आहे. त्यामुळं त्याप्रमाणे असा एखादा नियम झाला तर असं कामकाज रोज बंद पडणार नाही. राहुल जी, ये जो प्रोग्राम आप कर रहे हैं ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया का प्रोग्राम है या एनडीए का प्रोग्राम है? क्योंकि इसमें 2 अगस्त को जो आप बना रहे हैं, आपकी पार्टी महाराष्ट्र से यहाँ पर राष्ट्रीय अध्यक्ष बीजेपी के आ रहे हैं और गडकरी जी आ रहे हैं और आप जो इसका नेतृत्व आपकी पार्टी कर रही है। नहीं, मेरी पार्टी की तरफ से ही प्रोग्राम है, लेकिन प्रमुख अतिथि के रूप में हमने हमारी मित्र पार्टी जो बीजेपी मेन पार्टी है उनको बोला है। प्रोग्राम तो आरपीआई का ही है, आरपीआई के लोग उसमें रहेंगे, लेकिन खाली मेहमान के रूप में हमने उद्घाटन करने के लिए जेपी नड्डा साहब हमारी पार्टी के मतलब हमारी मित्र पार्टी के एनडीए के नेता है और इसीलिए उनको हमने बोला है। प्रोग्राम तो आरपीआई का ही है, लेकिन ऐसा एक दूसरे को जैसे हमको भी बीजेपी वाले को बुलाते हैं, हम जाते हैं, बीजेपी को हम बुलाते हैं, वो भी आते हैं, तो प्रोग्राम आरपीआई का है। इसके अलावा भी कहीं दिल्ली के अलावा भी कहीं कार्यक्रम होंगे इस सिलसिले में आपकी पार्टी की ओर से? काय याच्या व्यतिरिक्त कुठे याच प्रकारचे कार्यक्रम होतील का हिंदीमधून विचार? हाँ, ऐसा नहीं, ऐसे प्रोग्राम भी होंगे, महाराष्ट्र में भी होगा। मतलब पहला प्रोग्राम हमने यहाँ रखा है और राज्य में हम ये प्रोग्राम लेने का प्रयत्न करेंगे। और जो जन जागृति है या मतलब आज़ादी का अमृत महोत्सव पूरे देश भर में मनाने का संकल्प जिस तरह माननीय मोदी साहब ने किया है
उसी तरह आरपीआई का हर राज्य में ये प्रोग्राम होगा और उसका महाराष्ट्र में भी ये प्रोग्राम होगा। और मेरी पार्टी छोटी पार्टी है, लेकिन मेरी पार्टी नॉर्थ ईस्ट से लेकर आसाम है, मेघालय है, मणिपुर है। मणिपुर में मेरे पार्टी का एक कैंडिडेट 183 वोट से अभी चुनाव में हारा। अगर बीजेपी हमको 1-2 सीट देती थी तो शायद वो दोनों भी सीट हमारी चुनकर आती थी, लेकिन हमारा अलायंस नहीं हो पाया था। लेकिन मेरी पार्टी हर राज्य में है, नॉर्थ ईस्ट के हर राज्य में मेरा यूनिट है, साउथ इंडिया में है, नॉर्थ इंडिया में है, वेस्ट बंगाल में है, छत्तीसगढ़ में है, झारखंड में है, सभी बिहार में है, सभी राज्यों में मेरी पार्टी काम करती है। और लेकिन अभी तक हमारी पॉलिटिकल पहचान थोड़ी ऑल इंडिया में नहीं नज़र आ रही है, लेकिन हमारा भविष्य में हमारी कोशिश है। जैसे उत्तर प्रदेश में हमारी पार्टी में बहुत सारे बीएसपी के लोग आ रहे हैं, मायावती का जनाधार पूरा खिसकता जा रहा है और उनको दूसरा अल्टरनेटिव आरपीआई यही है। वहाँ के बहुत सारे मुसलमान भी, मुस्लिम समाज भी मेरे पास आ रहा है और उनको भी लगता है कि भाई आरपीआई को साथ देना ठीक है। तो इसी तरह उत्तर प्रदेश में हमारी कोशिश है कि एक जमाना था कि रिपब्लिकन पार्टी के 19 एमएलए हाथी सिंबल पर चुनकर आए थे और हमारे चरण सिंह के सरकार में 4 मंत्री थे। दिल्ली का अब्बास मलिक नाम का मेयर आरपीआई का था जो हाथी सिंबल पर चुनकर आया था। हरियाणा में, पंजाब में हमारी पार्टी सत्ता में थी, तो हाथी सिंबल मूल आरपीआई का ही था, लेकिन बाद में वो बीएसपी को मिला है। तो हमारी कोशिश है कि अभी उत्तर प्रदेश में एक पार्टी का जनाधार बढ़ेगा और अगर बीजेपी थोड़ा सा आरपीआई को साथ देती है तो आरपीआई अच्छी ताकत से उत्तर प्रदेश में भी आरपीआई बढ़ेगी और पूरे राज्यों में पार्टी खड़ी करने का संकल्प हमारा है। मतलब पार्टी है ही है, लेकिन उसको थोड़ा सा पॉलिटिकल एंगल से हम थोड़ा पार्टी को स्ट्रांग करना चाहते हैं। और मेरे पार्टी में सभी जाति के लोग हैं, दलित है, आदिवासी है, ओबीसी है, ब्राह्मण है, मराठा है, रेड्डी है, राजपूत है, जाट है, ऐसे सभी जाति के धर्म के लोग, मुस्लिम समाज के लोग मेरे पार्टी में बड़ी संख्या में है, क्रिश्चियन समाज के लोग भी है, सिख समाज के लोग भी है। तो मेरे पार्टी में लोग आ रहे हैं, लेकिन उसको पॉलिटिकल थोड़ा सा एक स्ट्रांग बनाने की कोशिश हमारी है। थैंक यू।